या भर पावसामध्ये एक माणूस आपल्या लहान चिमुरड्याला घेऊन उभा होता आणि मी हायवेवरून चाललो तो फार फास्ट होतो. 500 मीटरपर्यंत पुढे गेलो. त्यानंतर मला काही राहवलं नाही म्हणून मी परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो. गाडीत घेतला, त्यांना थोडासा आधार दिला. पुढील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मी उलटा चाललो त्यांच्यासाठी आणि चुकीच्या रोडनी. इकडे बाईक उभी आहे त्यांची. तो खूपच लहान आहे. बघूया जरा 2 मिनटं तक आधार देऊ. त्याला आधार देऊ शकलो तर बघूया. ओ देखा आणा, थांबणार नाही जरा 10 मिनिटं आणा त्याला. गाडीमध्ये बसा पाहिजे तर. काय इश्यू नाही आहे, काय घाबरू नका. मी यूट्यूबर आहे मी. आले फायनली यूट्यूबर. मी बघितलं भिजत राहिला हा इथे थांबला. मी बघाशी फास्ट गेलो. मी बघितलं मला खराब म्हणून आलो. एकदम भिजत होतास. काय आलं? जोरात आला ना पाऊस. काय रे बाबू, घाबरू नको. इथल्या त्याला गाडीमध्ये बघूया आता हा कधी थांबतो. खूप जोरात पाऊस आहे. इथे दर्शनाला गेलो होतो स्वामींच्या. स्वामींच्या इथे मठ आहे ना, तिथे मठामध्ये गेलो आणि आता वाटलं पण नाही एवढा म्हणून की इकडे एकदम मोकळं वाटतंय. तिकडे थोडस भिजलो पण तिथे आम्ही थांबलेलो. नाही खूप जोरात पाऊस आहे आणि फार पुढे म्हणजे मला वाटतं मी हे सोडलं ना, संगमेश्वर सोडल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर मी बघितलं हा खूप जबरदस्त पाऊस आहे आणि थंड पण आहे. त्यामुळे येत होतो तर मी बघितलं काय झालं करून. तर तुम्ही असं पकडून बसलेला ना त्याला. ची गाडी इकडे उभी आहे आणि त्या झाडाकडे उभे होते. मी घेतलं त्यांना. बघूया. तुम्ही कुठे असता म्हटलं? मी मुंबईला गेलेलो. माझ्या मॅडमच्या सासू सासऱ्यांना सोडायला, ते आई वडिला आजी आजोबांना सोडायला कुडाळला. आता मुंबईला चाललो होतो. उलटी गाडी मारून म्हटलं घेऊन येतो हा, नाही तर थांबणार नाही लवकर. जर तुम्हाला जायचं असेल पुढे हळूहळू तर तुम्हाला तिथे सोडू शकतो. पुढे रेस्टॉरंट पण आहे ना. असं आता ही गाडी आहे ना. हा, इथे कसं तुम्हाला म्हटलं नाही थांबणार. मला काय प्रॉब्लेम नाही. इथेच आहे म्हटलं सावड्यामध्ये. अच्छा. नाही तसं काही नाही. तर एकदमच काहीच नाही ना इथे पण काही नाही. भिजला असता, अजून भिजला असता. काय रस्त्याला म्हटलं कुठे थांबायची सोय ना आता. कठीण झालंय म्हटलं. खूप लोक भिजतच येत आहेत. पूर्वी आपलं बरं असायची, ती झाडं वगैरे असायची, थांबायला मिळायचं. आता तसं नाही. काय आता ओकेच ना? एसी बंद करू का? थंडी वाजते आता. नाही वाजणार आता. गाडीत आहेस ना तू? म्हटलं की पोलिसांची गाडी आली की अगोदर? नाही पोलिसांची नाही. मी बघितलं आणि माझ्या मागे खूप गाड्या होत्या ना, तर मी जरा जास्तच फास्ट पुढेपर्यंत गेलो. नंतर मला वाटलं नाही यार पाऊस जबरदस्त आहे, थांबूया थोडंसं. म्हटलं थोडं थांबेपर्यंत काय नाही, मग उलटा आलो मी मुंबईला घरी पवईला. आणि उद्या पण आम्ही स्वामीच्या इथेच चाललोय अक्कलकोटला. होय का? उद्या 30 तारीख. उद्या निघणार रात्री आम्ही दर्शनासाठी सगळी फॅमिली. बहुतेक स्वामीनेच थांबवलंय मला. येणार होतो, उलटा येणार होतो पण म्हटलं नको, रिवर्स मारला कारण की पाऊस जास्तच आहे. परत अचानक आलं म्हटलं, काही कळलं पण नाही. खूपच काळ अजून. आता बघा आता क्लिअर झाला या साईडला, त्या साईडला गेला तो. आता आम्ही घरी जाणार, कपडे बदलणार आणि मग आमचं दुकान आहे तिथे खाली. कुठे? प्रिंटिंग प्रेसचं, सावडे असिस्टंटचे. सावड्याचे. अच्छा. काय नाव तुझं बाबू? नाव काय तुझं? हेरंब. संपूर्ण नाव सांगायचं. आणि अच्छा. आणि शाळेत जातोस तू? कितवीत जातो? कितीला? 8वीला जातो. 8वीला जातो? बालवाडीत जातो. 8वीला जातोस तू? बाप रे, मला वाटलं मीच जातो की काय शाळेमध्ये 8वीला. कितवीला आहेस तू? बालवाडीत आहेस? गुड. मराठी शाळेत शिकतो. आता थांबला बघा. आता थांबला. बरं झालं. मला हा अजून चालू राहील म्हणून. कसलं आभारी वगैरे काय नाहीये. मी जात होतो म्हणून म्हटलं थांबलो, बाकी काय नाही. मला खूप खराब वाटलं ते आणि म्हणून मी लगेच मारून आलो. बघा ना, आता क्षणामध्ये आला आणि क्षणात गेला. मला वाटलेलं तो पण ज्या स्पीडला आला ना त्या स्पीडला मला वाटलं की हा पडतच राहणार अजून. म्हटलं पळतो नाही तर हा अजून गारटन जाईल.
बरं झालं, चला आता चालेल निघतो. थांबला. हो हो खूप नक्की. आभारी आहे तुमचा. काय नाही आभारी आभारी. काकांना थँक्यू बोल. चलो बाय. काय नाही थँक्यू. कशाला भिजत होतास ना तू, स्वामींनीच पाठवलं मला. चला तो चालला असं इथे उभे होते तिला बघ, भिजलेले फार, तर म्हटलं थोडासा मानव धर्म माणुसकी. तो टाटा करतो मला. एक मिनिट त्याला बायको. स्वामी सगळीकडे आहेत. जा बघू. टाटा टाटा नाही काय नको. जावा तुम्ही सांभाळ, लवकर जावा, अजून येईल तो. चला हा हा निघूया आपण परत आपल्या जर्नीला. काहीतरी असतो माणुसकी धर्म. बघितलं जरा खराब वाटलं, लहानपण होतं माझं पण आहे, खूपच खराब वाटलं म्हणून उलटी गाडी मारली, चुकीच्या दिशेने मारली. ते पण एक चुकीचंच होतं, पण सध्या ते महत्त्वाचं होतं म्हणून तसं केलं. प्रिंटिंग प्रेसचं त्यांचं दुकान होतं बोलतात ते सावर्ड्याला, आणि आता जवळच पोचणार आहे. तर त्यांना अचानक गाडी कुठली आली म्हणून घाबरले ती लोक की पोलीस वगैरे आले की काय. त्यांना मी जबरदस्ती सांगितलं की मी यूट्यूबर आहे, तुम्ही घाबरू नका, बारक्याला गाडीत घ्या आणि बसा, मी गाडी अशीच ठेवतो, काही घाबरायची गरज नाही, मी जोपर्यंत पाऊस जात नाही तोपर्यंत थांबतो, तुम्ही बसा गाडीतच. बसला होता आणि बरं वाटलं त्यांना पण. बोलत होते की भीती वाटते, असं घ्यायची गरज नाही आहे. मी तुम्हाला बघितलं जाताना म्हणून फिरलो वापस. म्हटलं जर पाऊस चालू राहिला तर मात्र तुमची आणि त्याची, तुमचं ठीक होतं पण त्याचं, तो जरा बारका आहे ना. छान होता, 8वीला शिकतो बोलतो. त्याचे वडील बोलतात बालवाडीमध्ये आहेस तू, बालवाडीचं बोल. 8वीला शिकतो. चला मी आता सावर्ड्यामध्ये पोचलोय. आता पुढे चिपळूणमध्ये भरणार डिझेल. काही भरलं होतं ते आता संपत आलंय ऑलमोस्ट, तर चिपळूणलाच भरणार मी आता डायरेक्ट, आणि चिपळूणला फुल करणार आणि सरळ परत मग मुंबई. आणि आता वाजले आहेत 5:40. त्यामुळे टू बी कंटिन्यू बघत राहा हा व्हिडिओ. आज वार आहे 29 ऑगस्ट 2024. काही कामं अशी माणुसकीची तुम्ही पण कधी कधी करत राहा. माणुसकी धर्म थोडा थोडा दाखवण्याचा प्रयत्न करा. माझ्या मनात आलं म्हणून मी केलं, नाहीतर मी सुसाटच होतो, पण तरी पण मागे फिरलो आणि खाली असल्यामुळे कोणच नव्हतं माझ्या, म्हणून म्हटलं चला एखाद्याला आधार. चलो फिर मिलता है. टू बी कंटिन्यू.